कुठलंही वाटण करण्यासाठी पाहू शकता. निश्चितच मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या किचन मध्ये नवीन साथीदार आला आहे. तर हा आपला साथीदार आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेल तर आपण पाहूयात की काय आहे ते. आता आपण एक पाहू शकता तुम्ही पाटा वरवंटा हा आपला नवीन साथीदार आहे. आणि हा वरवंटा. तर असा हा आपला पाटा वरवंटा. आणि त्याच्या अगोदर आपला हा सलवट्टा, जुना सलवट्टा, त्याच्यावर चटणी, आपण ठेचून आलं लसणाची पेस्ट असं काही बनवायचं रेसिपी मध्ये. तर हा पाटा वरवंटा आता पारंपरिक पद्धतीने वाटण्याचं हे साधन आहे. शहरी कारणामुळे पाट्यावर वाटलेली चटणी, भाजी ही आपल्याला मिळत नव्हती. तर असं हे छोटस पाटा वरवंटा प्रत्येकाच्या घरामध्ये आपण आणू शकतो. आता या पाटा वरवंट्याचं यूज करण्यासाठी आता हा नवीन आहे, तर त्याच्यासाठी आपण थोडे हे तांदूळ आहेत, हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत त्याच्यावर, आणि थोडी हळद लावून त्याला परत असं 2 वेळा आपण हे वाटून घेणार आहोत. तर आपण हा एवढा छोटा पाटा वरवंटा आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये कुठेही ठेवू शकतो. कुठेही उचलून आपल्याला गरज नसेल तेव्हा बाजूला ठेवून देऊ शकतो. हा ऍडजस्टेबल आहे. आणि पाटा वरवंट्याची जी भाजी किंवा व्हेज नॉनव्हेज वर जे आपण काही बनवतो ते इतकं टेस्टी लागतं त्या वाटणाचं जेवण. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये, पाटा वरवंट्याच्या रेसिपी तुम्हाला कुठल्या आवडतील हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला जरूर सांगा. तर हे पाटा वरवंट्यावर आपण आता तांदूळ वाटून घेऊयात. आता आपण स्वच्छ धुवून घेतला आणि आता त्यावर आपण हे तांदूळ वाटून घ्यायचे. तांदूळ वाटल्याने थोडे थोडे तांदूळ घालून वाटतेही छान जात आहे. असं कापड पण असेल ते निघून जाईल. पाहू शकता आपण टाकून द्यायचं. थोडे थोडे पाणी घेतलं त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं. वाटलंही छान जातंय. वस्तू होती आपण वाटण करायला घेतलं तर ते फार सर्वत्र होणार नाही. आता आपण थोडी हळद घालून तीही वाटून घ्यायची आहे. हळद आपण घासून घ्यायची वरवंट्याला असं. खड्ड्यामध्ये कट काही असतो ते निघून जाईल. वाटून झालं की स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते वाटण करायला किंवा चटणी करायला त्याचा उपयोग करू शकतो.
पाटा हा रेडी झालेला आहे कुठलंही वाटण करण्यासाठी.